वेलकम यू ऑल, सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आज काय स्पेशल या चॅनल मध्ये मी श्रेया कळपकर। आज आपण बनवणार आहोत आलू पराठा। तर चला मग बनवूया। तर आलू पराठा बनवण्यासाठी आपल्याला आधी त्याची भाजी बनवावी लागेल। सो सगळ्यात आधी मी इथे आलू उकडवून घेतले होते, 4 आलू, आणि हे मी कापून घेतले छान। त्यानंतर 2 बारीक कांदा मी कापून घेतला आहे, कोथिंबीर आहे, त्यानंतर पुदिना आणि 3 मिरच्या मी बारीक कापून घेतल्या। तर हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपल्याला पहिल्यांदा भाजी बनवण्यासाठी लागतील। तर पहिल्यांदा आपण भाजी बनवून घेऊयात। सगळ्यात आधी घालूयात 2 पळी तेल। ते छान तापून घ्यायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये टाकायचे मोहरी, जिरं, चिरलेला कांदा, लसूणची पेस्ट। कांदा चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा चांगला परतून झाल्यावर त्यात घालायचे आहे मसाले, जसं की लाल तिखट, हळद आणि धनापूड घालूयात। आलू घालायचा आहे। भाजी छान मिक्स करून घ्यायची आहे। तर इथे आपली भाजी तयार आहे। आता आपल्याला यात कोथिंबीर घालायचं आहे। इथे आपल्याला भाजी थंडी करून घ्यायची आहे। सो मी इथे ताटात टाकून घेतली आहे, मोकळी केली आहे थोडीशी। तर भाजी थंडी होईपर्यंत आपण डो बनवून घेऊया। इथे मी डो बनवून घेतला आहे आणि भाजी पण रेडी आहे। तर चला मग बनवूयात गरमागरम आलू पराठा। पहिल्यांदा मी या डो मध्ये भाजी भरून घेणार आहे, जेणेकरून थोडंसं सोपं जाईल। I hope you guys like my रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। थँक्स फॉर वॉचिंग। चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये।